नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशनला जाण्यापूर्वी कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असायला पाहिजेत त्या संदर्भात माहिती पाहिली होती आणि तो व्हिडिओ प्रचंड विद्यार्थ्यांना आवडलेला आहे। त्याच्यातून मला खूप सारा कमेंट्स देखील आलेले आहेत आणि त्या कमेंट्सला जे काही आन्सर करायचं इंडिव्हिज्युअली करत बसण्यापेक्षा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। सो बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांचं काही कन्फ्युजन आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या या व्हिडिओमध्ये मी देत आहे। सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। निश्चितपणे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यास याचा बेनिफिट दिसून येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये मी हे सांगितलं होतं की जे ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत किंवा ओबीसी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काय संधी आहेत। कॅटेगरी स्टुडंट एससी, एसटी, एनटी, व्हीजे या सगळ्या स्टुडंटला, ओबीसी यांना तर स्कॉलरशिप आहेत, त्यांना फीसमध्ये कन्सेशन आहे। परंतु जे ओपन कॅटेगरी स्टुडंट आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांना कुठलंही रिझर्वेशन नाही, त्यांना काय संधी आहेत तर त्यांच्यासाठी TFWS आहे, EWS आहे आणि EBC आहे। सो त्याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काही कमेंट्स आलेल्या होत्या, त्या सगळ्या कमेंट्सचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, TFWS म्हणजे काय ते समजून घेऊयात आपण। TFWS म्हणजे शासनाद्वारे ट्यूशन फीस वेवर स्कीम जी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते त्या संदर्भात आपण माहिती बघतोय। आणि जे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत की सर या TFWS मधून अप्लाय करायला पाहिजे का नाही, तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे। सो मग TFWS मिळवण्यासाठी नेमकी एलिजिबिलिटी काय आहे, कुठला विद्यार्थी या स्कीमसाठी पात्र होऊ शकतो ते आपण बघूया। चला, सो एलिजिबिलिटी की TFWS कोणाला मिळणार। पहिली अट आहे मित्रांनो, इन्कम शुड बी लेस दॅन 8 लाख। तुमच्या पालकांचं उत्पन्न हे किती पाहिजे तर 8 लाखापेक्षा कमी पाहिजे। किती पाहिजे? 8 लाखपेक्षा कमी पाहिजे। वार्षिक उत्पन्न तुमच्या पालकांचं 8 लाखपेक्षा कमी आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्पन्न म्हणजेच पालकांचं, तुमचं अजून नाही आहे, सो 8 लाखपेक्षा कमी पाहिजे। आणि महाराष्ट्रातील बऱ्याच गरीब शेतकरी वर्ग असतील, छोटे व्यावसायिक असतील किंवा मजदुरी करणारे जे पालक वर्ग आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा खूप मोठा बेनिफिट TFWS मार्फत मिळणार आहे। दुसरी अट काय आहे तर त्या विद्यार्थ्याचं मेरिट जे आहे ते जास्त पाहिजे। आता हा खरा खूप मोठा प्रश्न आहे की तुमचं पर्सेंटाईल CETचं मित्रांनो किती पाहिजे तर साधारणतः 90 पेक्षा जास्त असावं। मग सर माझं पर्सेंटाईल 80 आहे, 85 आहे, 88 आहे, 89 आहे, आम्हाला मिळेल का? हो, तुम्हाला सुद्धा TFWS मिळू शकतं। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण खरी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग तुम्हाला त्यासाठी करावी लागेल जर पर्सेंटेज थोडं कमी असेल तर। चलो, एलिजिबिलिटी तुम्हाला समजलेली आहे। आता जातोय आपण की 90% फीस कन्सेशन तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट म्हणून मिळणार आहे। TFWS चा पहिला मुख्य बेनिफिट काय आहे तर तुमच्या टोटल फीसच्या 90% फीस कन्सेशन असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल जर तुमच्या कॉलेजची फीस ही 1,50,000 असेल तर त्याचे 90% तुम्हाला ऑफ होणार आहेत, 90% फीस माफ होणार आहे। तर तुम्ही समजू शकता की तुम्हाला फीस किती भरायची, म्हणजे फक्त 15,000 रुपये फीस तुम्हाला भरायची आहे। 1.5 लाखामध्ये फक्त 15,000 रुपये फीस तुम्हाला भरायची आहे, म्हणजे 10% फीस तुम्हाला पे करायची, जी की काय असते त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फीस असते, 10% असते, ती तुम्हाला भरायला लागणार आहे। 90% फीस जी आहे मित्रांनो ती माफ होते। आता ही 90% फीस काय आहे तर त्या कॉलेजची ट्यूशन फीस प्लस एक्झाम फीस हा जो कॉम्पोनंट आहे कुठल्याही कॉलेजच्या टोटल फीसच्या, ट्यूशन फीस हा खूप मोठा कॉम्पोनंट असतो, 80%च्या जवळपास। आणि एक्झाम फीस असं जर म्हटलं तर टोटल 90% फीस तुमची माफ या ट्यूशन फीस वेवर स्कीममधून होते, म्हणजे हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे। विचार करा, 1.5 लाखाला 15,000 भरायचे किंवा 1 लाख फीस असेल तर फक्त 10,000 रुपये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भरावे लागणार आहेत। आणि हे 1 वर्षासाठी नाही आहे तर सलग तुम्हाला किती वर्षासाठी याचा बेनिफिट मिळणार आहे तर सलग 4 वर्षासाठी। 1.5 लाख म्हटलं तर 15 चौक 60,
म्हणजे 6 लाख रुपये होतात. 6 लाखामध्ये तुम्हाला फक्त भरायचे आहेत किती? 60,000 रुपये भरायचे आहेत. खूप मोठा बेनिफिट 5,40,000 रुपयाचा फायदा तुमचा होणार आहे जर तुम्हाला TFWS मिळाली तर. आणि त्यासाठी तुमचं पर्सेंटेज म्हणजेच पर्सेंटाईल जास्त असावं ही अट आहे. पण तरीसुद्धा त्याला आपण मॅनेज कसं करणार आहेत ते बघणार आहे या व्हिडिओमध्ये. चलो, बेनिफिट कळला तुम्हाला. आता मग TFWSला अप्लाय करायचं तर कसं करायचं? डिटेल्स अबाउट हाऊ डज इट वर्क्स. TFWS नेमकी कशा पद्धतीने वर्क करते तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असेल तर इथून पुढचा पार्ट तुमच्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं व्हिडिओ सोडून जाऊ नका. पहा, 2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात. एक आहे आर्थिक स्थिती चांगली. आर्थिक स्थिती चांगली. सो फायनान्शियल कंडिशन ज्यांची चांगली आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे असा विद्यार्थी आहे त्यानं कशा पद्धतीने कॉलेज लिस्ट भरू शकतो. आणि दुसरा आहे ज्याची आर्थिक स्थिती चांगली नाहीये. आर्थिक स्थिती चांगली नाहीये म्हणजे बिकट आहे थोडक्यात. आता विचार करा सर, असं असू शकतं का? हो. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे मला सांगा, त्या विद्यार्थ्यांना जर कॉलेजची संपूर्ण फीस जरी भरायची झाली तरी पण ते भरू शकतात. म्हणल्यानंतर त्यांची जी कॉलेज लिस्ट त्यांना तयार करायची, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या तुम्ही कॉलेज लिस्ट कशी तयार करणार आहे. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांनी TFWSचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. सो इथून पुढचे 15 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण इथून पुढे आपले याच सगळ्या गोष्टीवरचे व्हिडिओज येणार आहेत. महाराष्ट्रातले टॉपचे कॉलेजेस कुठले आहेत, प्रत्येक कॉलेजचे रिव्ह्यूज काय काय आहेत, प्रत्येक कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत, त्यानंतर प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ कसे आहेत आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज योग्य राहील या संदर्भातचे व्हिडिओज डेली आपल्या या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे आत्ताच अजूनही सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. कारण हे व्हिडिओज तुमच्या खूप खूप महत्त्वाचे आणि तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. चलो, सो ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी फॉर्म कशा पद्धतीने भरावा बघूया आपण. सपोज आता प्रेफरन्स लिस्ट भरतोय तो विद्यार्थी, फायनान्शियल कंडिशन कशी आहे? चांगले. तर त्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना पहा, कोणालाही ज्याला पर्सेंटाईल चांगला आहे, दोन्ही प्रकारचे विद्यार्थी, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्या दोन्ही विद्यार्थ्यांचा इच्छा आहे की प्रत्येकाला वाटते की COAP ला माझा नंबर लागला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळी TFWS मधून आपण फॉर्म भरतो त्यावेळी त्या कॉलेज कोडच्या शेवटी T येतं आणि नॉर्मलमध्ये भरतो आपण त्यावेळी 0 येतं. सो जे T आहे ते TFWS इंडिकेट करतं. म्हणजे तुम्हाला TFWS मधून ऑप्शन नंबर 1 टाकायचा. आता हा प्रेफरन्स खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. 2, 3, 4, 5, 6, 7 सपोज हे आपण कॉलेज लिस्ट बनवतोय. सो COAP ला फॉर्म भरताना तुम्ही ज्या कुठल्या ब्रँचसाठी अप्लाय करताय ते अगोदर TFWS मधून करणार. कारण आर्थिक परिस्थिती चांगली जरी असेल तर त्याला जर चांगल्या पर्सेंटाईलमुळे TFWS मिळत असेल तर त्याची फीस वाचू शकते. परंतु त्या विद्यार्थ्याला COAPच पाहिजे, कॉलेजचं त्याला कंपल्शन आहे की त्याला तेच कॉलेज पाहिजे, टॉपचंच कॉलेज पाहिजे. तर त्यानं काय करायचं, दुसरा प्रेफरन्स भरताना COAP हाच ऑप्शन त्या ब्रँचसाठी द्यायचा पण नॉर्मल मधून द्यायचा. म्हणजे अगोदर TFWS मधून प्रेफरन्स 1 करायचा आहे आणि प्रेफरन्स 2 ला तेच कॉलेज पण नॉर्मल मधून करायचं आहे. समजा तुम्हाला आता चेक होताना सॉफ्टवेअर मध्ये कसं होणार आहे, तुमचा प्रेफरन्स 1 बघितला जाणार आहे. पर्सेंटाईल नुसार तुम्हाला जर मिळत असेल तर तो तुम्हाला दिला जाणार आहे आणि जर तो तुम्हाला मिळत नसेल तर प्रेफरन्स नंबर 2 चेक केला जाणार आहे, तो तुम्हाला दिला जाणार आहे. आता तुम्ही इथं कॉलेज बदलण्यापेक्षा काय केलं, TFWS मधून मिळत असेल बेटर, नाही मिळाला नॉर्मल मधून मी COAP ची सगळी फीस भरायला तयार आहे कारण माझ्याकडे परिस्थिती थोडी चांगली आहे, आमच्या पालकांकडे पैसे आहेत, आम्ही ते भरू शकतो, तेवढी फीस भरू शकतो, जी काय 1,42,000 1,45,000 फीस असेल ते भरू शकतो. पण तुम्हाला कॉलेज तेच मिळणार आहे. त्याच्यानंतर COAP नंतर सपोज आपण टाकलेलं आहे VJTI, याला पण TFWS मधून अगोदर प्रेफर करायचं आहे. त्याच्यानंतर VJTI चाच फॉर्म भरायचा आहे परंतु भरताना कॉलेज कोड टाकताना नॉर्मल मधून टाकायचा आहे. त्याच्यानंतर सपोज आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली टाकलंय, अगोदर TFWS करा, त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ते नॉर्मल मधून भरा. सो TFWS मधून भरताना तुम्ही विचार करा की तुम्हाला कॉलेज तेच पाहिजे, तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स देताय, फीसला नाही.
कारण तुम्ही फीस पे करू शकताय. लागला TFWS मधून इट्स ओके, नाही लागला तर नॉर्मल मधून पण तीच ब्रँच मिळाली पाहिजे. मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं CS पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स पाहिजे, तर ते TFWS मधून मिळू देत. नाही मिळालं तर मला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्येच कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे, नॉर्मल मधून मिळू दे, मी घेणार आहे. म्हणजे या पद्धतीने जे स्टुडंट आहेत त्यांची लिस्ट जी आहे ते ज्यांची फायनान्शियल कंडिशन गुड आहे त्यांनी अगोदर TFWS करायचं आहे, नंतर नॉर्मल करायचं आहे त्याच कॉलेजसाठी. आता ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांचं असं असतं की नाही खूप फीस लागते, आपल्याला इंजिनिअरिंगला नाही जायचं. असं नका करू विद्यार्थी मित्रांनो. मान्य आहे की फीस थोड्या जास्त आहेत, तुमची फीस भरण्याची परिस्थिती नाही, परंतु पर्सेंटाईल जर चांगला असेल तर तुम्हाला TFWSचा बेनिफिट मिळणारच आहे. पण पर्सेंटाईल थोडं कमी जरी असेल तर तुम्ही कशा पद्धतीने TFWS मिळू शकता बघा. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांनी काय करायचं आहे, COEP प्रेफरन्स नंबर 1 मध्ये राहणार आहे आणि ते TFWS मधून राहणार आहे. आता COEP नॉर्मल मधून आपल्याला घ्यायचं नाही, कारण नॉर्मलचा जर प्रेफरन्स टाकला तुम्हाला COEP मिळू शकते एखाद्या वेळेस पर्सेंटाईल नुसार, परंतु तुम्हाला फीस 100% भरावी लागेल. मग काय करा, 2 नंबरचा प्रेफरन्स COEP न टाकता काय करा, VJTI करा, पण तो सुद्धा कशातूनच करायचा, TFWS मधून करायचा. 3 नंबरचा प्रेफरन्स वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली करा, तो पण TFWS मधूनच करा. 4 नंबरचा प्रेफरन्स PICT करा, सपोज फॉर एक्झाम्पल म्हणतो ही कॉलेज लिस्ट, तो पण TFWS मधूनच करा. 5 नंबरचा प्रेफरन्स तुम्हाला आणखी कुठलं कॉलेज वाटतंय की तुम्हाला वाटतंय की VIT मधून टाकायचंय मला, VIT पुणे, TFWS. 6 नंबर SGGS नांदेड, TFWS. 7 नंबर जे काही तुम्हाला वाटतंय ते कॉलेजेस तुम्ही इथं भरू शकता. पण भरताना विचार करा, आपण काय केलेलं आहे, सगळे कॉलेजेस अगोदर कुठले टाकलेत, जे टॉपचे कॉलेजेस आहेत, परंतु ते काय आहेत, TFWS मधून टाकलेत. समजा तुम्हाला COEP ला TFWS नाही मिळालं, परत चेकआउट होताना सॉफ्टवेअरमध्ये VJTI चेक केलं जाईल, परत वालचंद सांगली चेक केलं जाईल, परत PICT केलं जाईल, परत VIT केलं जाईल, परत SGGS केलं जाईल, परत PCC होईल. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा 50 कॉलेजेस, जवळपास 300 कॉलेजेस तुम्हाला भरायला चान्स आहे. 300 कॉलेजेस तुम्ही फिल करू शकताय. मग 50 कॉलेजेस तुम्हाला TFWS मधूनच टाकायचे. आता होईल काय ते सांगतो. समजा हे टॉपचे कॉलेजेस आहेत, ते खूप जास्त पर्सेंटाईल असलेल्या विद्यार्थ्यांना मिळतील, परंतु जसं जसं आपण पुढे जाऊ ना, सगळे टॉप 50 कॉलेजेस टाकताना आपण TFWS मधून जर टाकलं तर कॉलेज थोडं लो लेवल असेल, कॉलेजची रँकिंग कमी होत जाईल, परंतु तुमचं TFWS फिक्स होणार आहे. त्याचं कारण काय नीट बघा. जे नॉर्मल पर्सेंटाईल स्टुडंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं पर्सेंटाईल खूप जास्त आहे, परंतु त्यांनी नॉर्मल मधून ह्या सीट बुक करून टाकणार आहेत, कारण त्यांना कॉलेज तेच पाहिजे. इथं तुम्ही थोडंसं कॉलेजला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सो ज्यांना TFWSचा बेनिफिट घ्यायचाच आहे त्यांनी काय करायचं आहे, प्रेफरन्स फॉर्म भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना, कॉलेज लिस्ट तयार करताना अगोदर TFWSच टाकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला टॉप 30 कॉलेजेसची लिस्ट जरी असेल, टॉप 50 कॉलेजेसची लिस्ट असेल, भले तुमचं पर्सेंटाईल 88 असेल, 85 असेल, 84 असेल, परंतु त्या कॉलेजेसला मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याला 95 पर्सेंटाईल आहे, त्याला TFWS इकडे मिळत नाही, परंतु ते नॉर्मलमध्ये तर तो घेऊन टाकेल ना, तो 100% फीस भरेल. आणि जास्त पर्सेंटाईलचे विद्यार्थी कुठे चाललेत, मग इकडे चाललेत, ह्या टॉपच्या कॉलेजेसला चाललेले. आता तुम्हाला जर टॉपचं मिळालं तर ठीक आहे, परंतु जर नसेल मिळत टॉपचं तर थोडंसं कमी रँकिंगचं कॉलेज तुम्हाला मिळेल, परंतु 100% तुम्हाला TFWSचा बेनिफिट अशा पद्धतीने घेता येईल. याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टू ऑब्टेन द TFWS स्कीम. आता एवढी एकच पद्धत आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर आहे, बिकट आहे, चांगली नाही, त्या विद्यार्थ्यांना TFWS मिळवण्याचा हा एक चान्स आहे. आता हे सगळं कशावर डिपेंड आहे मला सांगा, हे सगळं तुम्ही कॉलेज लिस्ट कशी भरणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग तुम्हाला समजलं पाहिजे की कॉलेज लिस्ट कशी भरायची. विद्यार्थी मित्रांनो, कोणीतरी काउन्सिलर तुम्ही लावणार आहेत, काउन्सिलर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतातच, परंतु त्यांच्याकडे हजारो विद्यार्थी आहेत, त्यांचे मेंटर्स असतील, ते तुम्हाला कॉलेज लिस्ट देऊन टाकतील, कुठल्या तर कॉलेजला जावं लागेल. त्यामुळं तुमच्या कॉलेज लिस्टची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आणि तुम्ही स्वतः कॉलेजची लिस्ट तयार करावी लागेल, कारण तुमचं भविष्य या सगळ्या लिस्टवर डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रेफरन्स एवढा मॅटर करतो याच्यामध्ये की येणाऱ्या 20 तारखेपर्यंत तुमची कॉलेज लिस्ट रेडी ठेवायची आहे, कारण कॅप राऊंड प्रोसेस 20 तारखेच्या पुढे सुरू होणार आहे. आणि ह्या कॉलेज लिस्टला तुम्हाला येणारे आपले सगळे व्हिडिओज या संदर्भातच येणार आहेत की हाऊ टू फिल द ऑर हाऊ टू जनरेट द कॉलेज लिस्ट.
एकदम बेटर तुमच्या स्वतःसाठी कस्टमाइज कॉलेज लिस्ट तुम्ही स्वतः तयार करायची. कुठलीही कॉपी पेस्ट लिस्ट वापरू नका, त्याच्यामुळे तुमचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. सो मला अपेक्षा आहे की तुम्हाला TFWSचा बेनिफिट कशा पद्धतीने घेता येऊ शकतो. आणि ज्यांची फायनान्शियल कंडिशन आहे त्यांनी फॉर्म भरताना मात्र असा अल्टरनेटिव्ह भरा, कारण तुम्हाला जे कॉलेज आहे ते प्राईम आहे, त्या कॉलेजची ब्रँच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि त्यांना वाटतंय की जर मला खूप एवढी फीस असेल तर मी तेवढी भरू शकत नाही, मग मी काय केलं पाहिजे, तर तुम्ही मात्र या रूटने फॉर्म भरा. थोडंसं कमी रँकिंगचं कॉलेज तुम्हाला मिळेल, पण TFWS स्कीम तुम्हाला अवश्य मिळेल. सो दिस इज द ओनली मेथड टू ऑब्टेन द TFWS ॲट द लो पर्सेंटाईल ऑल्सो. ओके, चलो. आता जर तुम्हाला या व्हिडिओमधून खरंच महत्त्वाची माहिती मिळालेली असेल तर मला असं वाटतंय की तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओसुद्धा खूप कामाचे ठरणार आहेत. कारण आता इथून पुढं 15 दिवस माझं फक्त वर्किंग एकाच गोष्टीवर आहे, ते म्हणजे तुमच्यासाठी कॉलेज लिस्ट चांगली तुम्हाला बनवता यावी आणि तुम्ही ती स्वतःची स्वतः बनवावी, असं मला वाटतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.